म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना विकारी. परंतु कलियुगातील मुलांनी तर स्वतःच्या आईलाच लावली भीक मागायला. सोनाली रोज सकाळी नित्यनेमाने शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी जात असे. एक दिवस सकाळी दर्शनासाठी गेले असलेल्या सोनालीला मंदिराच्या पायथ्याशी एक आजी दिसल्या. आजी सुशिक्षित आणि चांगल्या घरातल्या वाटत होत्या. सलग 3 दिवस सोनाली रोज त्या आजींना पाहत होती. आज न राहून सोनाली त्या आजीजवळ जाते आणि आजींना विचारते, आजी, मी 3 दिवस तुम्हाला इथे पाहत आहे. तुम्ही अशा एकट्या मंदिराच्या पायथ्याशी का बसून आहात? तेव्हा त्या आजीने सोनालीकडे पाहिलं आणि आजीचा कंठ दाटून आला. आजी बोलल्या, काय सांगू पोरी, सगळा नशिबाचा खेळच म्हणायचा. सोनाली आजीला बोलली, आई, काय झालं ते मला सांगा. माझ्यासोबत मन मोकळं करा. त्यावर आजी बोलली, सांगते पोरी, सगळं सांगते तुला. सोनाली, रितेश माझा एकुलता एक मुलगा. माझं पूर्ण जीव त्याच्यामध्ये जडला होता. अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे अभियांत्रिकीची डिग्री त्याने सहज पूर्ण केली. डिग्री पूर्ण झाल्यानंतर त्याला अमेरिकेसारख्या ठिकाणी त्याला नोकरीची ऑफर आली आणि त्या संधीचं सोनं करत तो अमेरिकेसारख्या ठिकाणी नोकरीसाठी गेला. तो तिकडचाच झाला. रितेश तब्बल 5 वर्षांनी अमेरिकेतून भारतामध्ये आला होता. मागच्या 5 वर्षामध्ये रितेशची कोणाशीही गाठभेट झालेली नव्हती. 5 वर्षामध्ये त्याचे येणं जाणं देखील झालेलं नव्हतं. आणि याच 5 वर्षामध्ये रितेशचे बाबा सगळ्यांना सोडून देवाघरी गेले होते. तेव्हा खूप अंतर असल्यामुळे रितेशला येणं शक्य झालं नाही. म्हणून त्याला असं झालं होतं, कधी मी एकदा भारतामध्ये जाईन. रितेशचं विमान भारतामध्ये मुंबई विमानतळावरती लँड झालं. कधी एकदा मी गावी जातोय असं त्याला झालं. तेवढ्याच उत्साहाने रितेशने गावाकडील गाडी पकडली आणि निघाला. रितेशच्या आईला देखील माहीत नव्हतं रितेश येणार आहे. रितेशचं गाव एकदम खेडेगाव असल्यामुळे त्याचे 2 मित्र त्याला आणण्याकरता जवळच्या बस स्टॉपवर गेले. खूप दिवसांनी गावाकडे आल्यामुळे रितेशला वेगळाच एक आनंद झाला होता. 2 मित्रांसोबत तो आपल्या घरी पोहोचला. मनामध्ये खूप आनंद झाला होता. आता मला आई आणि बाबा भेटणार. त्यांची माझी तब्बल 5 वर्षांनी भेट झाली नाही. गाडीचा आवाज आला म्हणून आई बाहेर पाहण्यासाठी आली. पाहते तर काय, समोर आपला मुलगा रितेश उभा आहे. त्याला पाहून आईचं काळीज भरून आलं आणि धावत पळत जाऊन आपल्या मुलाला मिठी मारली. त्याची पापी घेतली. बाळा, कसा आहेस तू? किती दिवसांनंतर मला भेटला. तब्येत किती कमी झाली आहे. जरा खाण्यापिण्याकडे लक्ष का दिले नाहीस? असे एक नाही अनेक प्रश्न ती रितेशला विचारू लागली. आई, तू शांत हो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी आता इथे तर आलोय. त्याआधी मला एक सांग, आई, बाबा कुठे आहेत आपले? आई 2 मिनिटं शांत उभी राहिली. मित्रांना देखील प्रश्न पडला तर रितेशला काय उत्तर द्यावं. त्यावेळी आईने उत्तर दिलं. हाताचा इशारा करत भिंतीकडे लावलेल्या फ्रेमकडे बोट दाखवलं आणि भिंतीवरचा फोटो पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आई, असं काय झाडलं की आपला बाबा आपल्याला सोडून गेले आणि तूही एका शब्दाने देखील मला सांगितलं नाहीस? का असं केलं तू? त्यावेळी मित्रांनी उत्तर दिलं, तुझी आई दररोज लोकांच्या बांधावरती काम करायला जायची. बाबा घरी असायचे, परंतु बाबा घरी असले तरी शांत बसत नव्हते. ते दारू पित होते आणि त्याचमुळे त्यांच्या दोन्ही बाजूच्या किडन्या खराब झाल्या आणि एक दिवस अचानक त्यांना मृत्यू झाला. परंतु मृत्यू अशा प्रकारे झाला की त्यांची बॉडी साधी 1 दिवस पण ठेवू शकत नव्हतो. आणि तुला एवढ्या लांबून येण्यासाठी कमीत कमी 1.5 दिवस तर नक्की लागणार होते. तुला आम्ही फोन देखील केला, परंतु तू बोलला येण्यासाठी फ्लाईट बुकिंग करावी लागेल आधी. एवढ्या लवकर येणे शक्य नाही आहे. त्यामुळे आम्ही विचार केला, तुला बोलवण्यापेक्षा जे काही विधी आहे ते आम्हीच करू. तुझ्या सगळ्या मित्रांनी मिळून तुझ्या बाबांचे सगळे विधी पार पाडले. आई बोलली, परंतु तू काळजी करू नकोस. तुझे बाबा गेल्यानंतरच तुझ्या सगळ्या मित्रांनी मला कधीही काही कमी पडून दिले नाही. हे सगळं ऐकून रितेशला खूप दुःख झालं होतं. आई, आता तू काळजी करू नकोस. मी आलोय ना इथे. आता इथून पुढे मी आहे तुझी काळजी घ्यायला. तुला कधी एकटे सोडणार नाही. हो बाळा, मला माहित आहे तू मला कधीही एकटीला सोडणार नाही. असं म्हणून दोघांनी एकमेकांना गच्च मिठी मारली. काही दिवस सुट्टींसाठी रितेश गावीच राहिला. सुट्टी संपल्यानंतरला रितेशचा जॉब आता मुंबईमध्ये होता. त्याने आईला सांगितलं, आई, आता मी एकटाच मुंबईमध्ये जातो. तिकडे राहण्याची सोय करतो आणि त्यानंतर मग तुला मुंबईला घ्यायला येतो. आई देखील त्याला हो म्हणाली. तिचा देखील वय झालं होतं आणि ती एकांतवास आता तिला सहन होत नव्हता.
तिला असं झालं होतं कधी एकदा माझा मुलगा घ्यायला येणार आहे आणि रितेशने सांगितल्याप्रमाणे तो आईला घेण्यासाठी आला. आई, आता तू माझ्यासोबत मुंबईला चल. आता एकटी इथे राहून करणार तरी काय, पण त्याआधी मी तुला तीर्थक्षेत्रांना घेऊन जातो. बाबा गेल्यापासून तू खूप एकटी आणि हळवी झाली आहेस. देवदर्शनाला गेल्यानंतर तुला बरे वाटेल, असे तो आईला म्हणाला आणि आईही त्याच्यासोबत जाण्यासाठी लगेच तयार झाली. रितेशने आईला त्याच्यासोबत नेण्यासाठी तयार केलं. आईला घेऊन रितेश देवदर्शनाला निघाला. संभाजीनगर ते मुंबई गाडीने प्रवास करण्यापेक्षा रितेशने आईला सांगितलं आपण विमानानेच जाऊ, असं सांगून दोघे विमानतळावरती गेले. रितेशने आईला विमानतळाच्या बाहेर बसवून ठेवले. 1 तासाने आई बाहेर बसलेली आपल्या मुलाची वाट पाहत. दुपार झाली होती तरी मुलगा आला नव्हता. आता सायंकाळची वेळ झाली. काळोख पसरत चालला होता. तरी आजी एकटीच बाहेर होती. न राहून विमानतळाच्या सेक्युरिटीने विचारलं, आई तुम्ही कोणाची वाट पाहत आहात? सकाळपासून तुम्ही इथेच बसलेले आहात. हो, मी सकाळपासून इथे बसलेली आहे. मी माझ्या मुलाची वाट पाहत आहे. आई तुमचा मुलगा कुठे आहे? माझा मुलगा आतमध्ये गेला आहे. त्याने मला सांगितलं आई तू इथेच बस, मी आलोच, म्हणून मी इथेच बसले आहे माझ्या मुलाची वाट पाहत. ही सगळी गोष्ट विमानतळावरच्या सेक्युरिटीच्या लक्षात येत होती, पण आईला बोलवत तर आई नाराज होईल. आता मात्र रात्र होत चाललेली होती तरी काही त्या आईचा मुलगा आलेला नव्हता. त्यावेळी न राहून मात्र विमानतळावरच्या सेक्युरिटीने त्या म्हाताऱ्या आईला सांगितलं, आई 2 वेळा मी आतमध्ये जाऊन पाहून आलेलो आहे. आतमध्ये कोणीही तुमचा मुलगा नाही आहे. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात असा कोणीही आतमध्ये नाहीये. आई तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला आहे. आणि हे वाक्य ऐकल्यानंतरला त्या म्हाताऱ्या आईचा राग आला. तुम्ही असा कसा विचार करू शकता माझ्या मुलाबद्दल आणि माझ्याबद्दल? माझ्या मुलाचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. तो मला चुकूनही ते सोडून जाणार नाही. हो आई, माफी असावी. हे सगळं खरं देखील असेल, पण आई आतमध्ये तर कोणीही नाहीये. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, आता रात्र झालेली आहे त्यामुळे आजच्या दिवस तुम्ही माझ्यासोबत चला. नाही नको, माझ्या मुलाने सांगितलं आहे आई तू इथेच बस, मी तुला इथेच घेण्याकरिता येणार आहे. आणि आज जर मी तुमच्यासोबत आले आणि माझा मुलगा इथे आला, त्याला मी इथे दिसले नाही तर तो मला कुठे शोधेल? त्यापेक्षा नको, मी इथेच थांबते. विमानतळाच्या सेक्युरिटीच्या लक्षात आलं आईला घेण्याकरिता तिचा मुलगा नक्की येणार नाही आहे. पण कसं सांगू त्या आईच्या हळव्या मनाला? तोही जरा दुःखी होऊन घरी निघाला. आई रात्रभर त्याच्या ठिकाणी पायरीवर बसून डोळ्यात तेल घालून आपल्या मुलाची वाट पाहत होती. रात्र सरत चालली होती परंतु मुलगा काही आला नाही. वातावरणातील गारवा आईच्या अंगाला स्पर्श करून जात होता. आईच्या अंगामध्ये इतकेही त्राण राहिले नव्हते. सकाळ झाली. विमानतळावरचा सेक्युरिटी पुन्हा त्याच्या ड्युटीवरती आला आणि पाहतो तर काही 4-5 कुत्रे एका व्यक्तीच्या अंगावरती भुंकत होते. त्या कुत्र्यांना हाकलवत आणि समोर पाहिलं तर ती म्हातारी आई आहे. बेशुद्ध होऊन पडलेली होती. लगेचच त्या सेक्युरिटीने डॉक्टरांना कळवलं. आईला डॉक्टरांनी तपासलं. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं यांनी कसला तरी ताण घेतलेला आहे. टेन्शन आल्यामुळे आणि रात्रभर बाहेर राहिल्यामुळे अंगामध्ये थोडेही त्राण राहिलेले नाही. डॉक्टरांनी तपासलं, गोळ्या औषधं लिहून दिली. आई मात्र आता शुद्धीवरती आली होती. आईला आता जवळच असलेल्या चहावाल्याकडून चहा मागून चहा बिस्किट खायला घातलं. आईनेही ते खाल्लं. आई आता हळूहळू मात्र रिकवर होत होती. त्यावेळी पुन्हा एकदा मी आईला सांगितलं, आई तुमचा मुलगा तुम्हाला कधीही घेण्यासाठी येणार नाही. आम्ही नेहमीच असे प्रसंग बघतो. मुलं आपल्या म्हाताऱ्या आईला असे आई वडिलांना इथे घेऊन येतात, सांगतात आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत आणि इथे सोडून निघून जातात. हे आमच्यासाठी नवीन काही नाही. आई तसंच तुमच्या मुलाने तुम्हाला फसवलेला आहे. तो काही तुम्हाला परत घेण्यासाठी येणार नाही. आता हळूहळू सगळा प्रसंग आईच्या लक्षामध्ये येत होता. आता मात्र हाताशी झालेली आहे. वेगळ्याच दुःखामध्ये जात होती. आई तुमचं गाव कोणतं आहे, कुठे आहे मला सांगा, मी तुम्हाला तुमच्या गावाकडे पोहोचवतो. त्यावर त्या आईने उत्तर द्यावं, बाळा माझ्या गावचा पत्ता मी तुला सांगेन देखील, परंतु गावी राहण्यासाठी घर तर राहता हवं. पण तेच घर माझ्या मुलाने विकलं आणि मला सांगितलं आई आता आपण मुंबईलाच राहणार आहोत, तर गावी येणार नाही, मग ते घर कशाला ठेवायचं, असं सांगून मुलाने घर देखील विकलं. आता मी गावी गेले तरी कोणाकडे राहणार आहे? गावी असं माझं कोणीही नाहीये. मला या संपूर्ण जगामध्ये फक्त माझा मुलगा एकटाच होता. आता त्याने मला अनाथ केला आहे. माझा नवरा लवकर सोडून गेला. मला तेव्हा घरी गेला राहिला तो फक्त मुलगा. आता त्याने मला सोडून दिला आहे. आता मी पुढचे दिवस कसे काढू? ही सगळी आईची व्यथा ऐकल्यानंतर
त्या माणसांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आई तू काळजी करू नकोस, तुझी काहीतरी सोय मी करतो असं बोलून तो माणूस जरा बाजूला गेला. विमानतळावरच्या सिक्युरिटीला म्हणजे आकाश आणि त्याच्या बायकोला प्रियाला फोन लावला. घडलेला सगळा प्रसंग प्रियाला सांगितला. प्रियाला देखील खूप वाईट वाटलं. प्रियाने आकाशला सांगितलं, तुम्ही या त्या आईला आपल्याच घरी राहायला आणा. या दोघांमध्ये बोलणं झाल्यानंतरला आकाश आईला विचारू लागला, आई तू माझ्या घरी येशील का राहायला? परंतु त्या आईने विचार केला, सख्या मुलाने पोटच्या पोराने ज्याला जन्म घातलं, 9 महिने उदरामध्ये सांभाळलं, तोच मुलगा आज मला सोडून गेला आहे. आणि कोण कुठला हा आकाश? आणि त्याच्या घरी मी जाऊ कशी राहायला? आणि जरी गेली तरी त्याची बायको, मुलं, त्याचा संसार त्यांना आवडेल का मी तिथे गेलेली? हे सगळं मनामध्ये येत होतं. आईने उत्तर दिलं नाही. आकाश मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत. तुझ्या घरी तुझा संसार, मुलं बाळा आहेत, त्यात माझी कशाला अडचण घेऊन जातो? आईने स्पष्ट शब्दात आकाशला नकार दिला होता. आई काही ऐकून घ्यायला तयार नव्हती, म्हणून आकाशने प्रियाला फोन केला आणि प्रियालाच आईला घेण्यासाठी बोलवलं. प्रिया आईला घेण्यासाठी आली. आई मी आकाशची बायको प्रिया. आई तुम्ही आमच्या घरी चला, आम्हाला कसलंही टेन्शन नाही आहे. तसंही आकाशला आईबाबा नाही आणि मला देखील माझे आईबाबा लवकर सोडून गेले. त्यामुळे आई तू चल ना आमच्या घरी राहण्यासाठी. देवानेच पाठवलेली आई आहेस तू आमची, चल असं म्हणून प्रिया विनंतीला मान देऊन म्हातारी आई आकाश आणि प्रियाच्या घरी राहण्यासाठी गेली. आकाश आणि प्रियाचे घर तसं लहानच होतं, परंतु मन मात्र मोठं असल्यामुळे म्हातारी आई त्यांच्यामध्ये राहत होती. आकाशची 2 लहान लहान मुलं त्या म्हाताऱ्या आईला आजी आजी करत मागे मागे फिरत होती. आजीचं देखील मन तिथे जमलं. तिला देखील त्या वातावरणामध्ये आनंद मिळू लागला. आकाशची नोकरी एका विमानतळावरच्या सिक्युरिटीची होती. अगदीच कमी पगाराची नोकरी त्या आजीच्या लक्षामध्ये येत होती. त्यामध्ये खाणारी तोंड 4 आणि त्यात वाढलेली मी 5वी. आजीला वाईट वाटायचं खूप, परंतु आकाश आणि प्रिया त्या म्हाताऱ्या आईला काहीही कमी पडून देत नव्हते. स्वतःच्या आईप्रमाणे जीव लावत होते ते म्हातारी आईच्या लक्षामध्ये येत होतं. परंतु आजीला खूप वाईट वाटायचे की मी यांच्यावरती ओझं भरून राहत आहे. त्या दोघांचा सुखी संसार चालू होता, पण मी अचानक येऊन त्यांच्यावर भार झाली आहे. तिचं मन स्वतःला खात होतं. ते दिवस रात्र डोक्यात हाच विचार करत असे. एक दिवस आकाशात कामाला गेला आणि प्रियाही बाजारात गेली होती आणि मुली शाळेत गेली होती. या संधीचा फायदा घेत आजीने घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ती घराबाहेर पडली, ती कायमचीच. तिने जाताना आकाश आणि प्रियासाठी एक पत्र लिहून ठेवले. माझ्या पोटच्या मुलाने मला सांभाळण्यासाठी नकार दिला, मला झिटकारले, परंतु तुम्ही मला देवासारखी भेटले. मला खूप जीव लावला. मी तुमच्यात आणि मुलांमध्ये रमून गेले. परंतु हे सगळं होत असताना माझ्या लक्षात आले की मी तुमच्यावर किती काळाचा भार बनून राहणार आहे. म्हणून मी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मला माहीत आहे हे ऐकून तुम्हाला खूप वाईट वाटेल, परंतु वाईट वाटून घेऊ नका. मी जे काही केलं ते योग्यच आहे आपल्यासाठी. आणि आजी आकाश आणि प्रियाच्या शहरापासून खूप दूर निघून जाते. एका खेडेगावात. तिथे तिला शंकर महादेवाचं मंदिर दिसतं आणि त्या मंदिराच्या आसऱ्याला ती जाते आणि मनात ठरविते, देवाच्या पायथ्याशी माझे उरलेलं आयुष्य मी काढेन. इथेच माझा शेवट होईल आणि आजी तिथेच राहू लागते. अशा या पीडित आईची जीवन कहाणी दुःखद अंतःकरणाने तिने सोनाली समोर मांडली. सोनालीला आईची कहाणी ऐकत असताना तिच्या अश्रूंचा बांध फुटला होता. तिला रडू कोसळले आणि ती आजीला बोलली, आजी तुम्ही माझ्या घरी चला, मी सांभाळेन तुमचा सांभाळ. परंतु आजीने क्षणाचा विलंब न लावता सांगितले, नाही पोरी, आता हेच माझे घर, आता हेच माझे विश्व. आता कोणाच्याच मोहमायेत मला अडकायचे नाही. तू जा असे बोलून आजी देवाच्या सेवेत विलीन होऊन जाते. तात्पर्य, लहानपणी आईचं धरलेलं बोट सोडून तिचं बाळ 5 मिनिटे कुठे गेलं तर तिचा जीव कासावीस होत असे आणि त्यात जन्म दिलेल्या आईला तुम्ही सहजपणे मंदिरात, वृद्धाश्रमावरती, विमानतळावर सोडून देता, तेव्हा कसं काही वाटत नाही तुमच्या मनाला? कथा आवडली असेल आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.